आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना घरी जावं लागेल, कोट्यावधी रुपये ड्रायव्हरच्या नावे। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। असे ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो। एक दिवस शिंदे देखील बोलतील, भुमरे मला तुमचा ड्रायव्हर करा, राऊतांचं वक्तव्य। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांचं आश्वासन। भाजपच्या 30 आमदारांना आरएसएसचं मार्गदर्शन, हिंदुत्वाचा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे, यासाठी काम करा, संघाच्या आमदारांना सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंना अब्रू नुकसानीची नोटीस। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे नेते सुदाम कुंबळेंकडून जी आहे ती नोटीस देण्यात आली। कॅमेऱ्यापुढे शिंदेंचे नेते कसे टार्गेट होत आहेत, वडेट्टीवारांचा सवाल। तर कॅमेरा सत्तेतील एका पार्टनरकडेच असल्याचा वडेट्टीवारांचा मोठा आरोप। प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरणी दीपक काटेला पोलीस कोठडी। अक्कलकोट पोलिसांकडून कोर्टाकडून जे आहे ते दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। एमआयएमचे माजी आमदार फारुख शहांचा जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। पक्षप्रवेशावेळी सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पहिलवानांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींची पहिलवानांनी छेड काढल्याचा आरोप आहे। पुण्यातील तळजाई मैदानावरती तरुणांना मारहाण करण्यात आली।